अशी कट्टी निचोडून घेतली। हे बघा अशी मिक्स झाली आता मस्त मच्छी। आज आपण भात मच्छी बनवणार आहे। तर चला आता भात मच्छी कशी बनवायची ते बघूया। भात मच्छी बनवण्यासाठी मी एक छोटा प्याज घेतला आणि लसूण घेतला। चला आता आपण बनवायला स्टार्ट करूया। हे लसूण घेतलं, लसूण आता मी किसून घेते। मी याले आबडधोबड असं कुटू बी शकता खलबत्त्यामध्ये, मी किसणीने किसून घेऊ राहिली। मी 4-5 लसणाच्या पाकड्या घेतल्या आणि लसणाच्या पाकड्या मोठ्या आहेत तशा बारीक किसून घेतल्या। आता आपण प्याज बी काटून घेऊ। आता आपला प्याज आणि लसूण काटून झाला आहे, तर आता आपण गॅस चालू करून घेऊ। आता मी 2 चम्मच तेल टाकून घेते कढईमध्ये। आता हे लसण आणि प्याज टाकून घेते। तेल गरम झालं, प्याज बी आपण टाकून घेऊ। मी अर्धा चम्मच नमक टाकून घेतलं आणि असं मिक्स करून घेतलं। कांदा आता आपला भाजला गेला मस्त। आता मी थोडीशी हळदी टाकून घेते। आता मी लाल मिरची पावडर टाकून घेते। 1.5 चम्मच लाल मिरची पावडर टाकली, अर्धा चम्मच धनिया पावडर। आता हे चांगलं मिक्स करून घेते। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं। आता मी याच्यामध्ये हे मच्छी टाकून घेते। अशी कट्टी निचोडून घेतली। मिक्स करून घेऊ। खूप सोपी रेसिपी आहे ही, अशी बनवून बघा। हे बघा अशी मिक्स झाली आता मस्त मच्छी। आता 2-3 मिनिटं चांगली अशी होऊ देऊ आपण। मच्छी बनवण्यासाठी 2-3 मिनिटच लागतात आणि लवकर झटपट बनून जाते। जास्त शिजू द्यायची नाहीये, हे भातच होते मच्छी 2-3 मिनिटात। पुरं या मच्छीचं पाणी पुरं सुकू देऊ आपण। ज्यादा मिक्स नाही करायची, अशी उलट पालट करणं आहे मच्छी, नाहीतर ते बारीक होऊन जाते, चिवंदा होऊन जाते सगळा। असं हलक्या हलक्या हाताने असं असं करून अशी मच्छी हलवायची। आता आपले 2-3 मिनिट झाले आणि हे बघा आता मच्छीतलं पुरं पाणी सुकून गेलं। आता मी गॅस बंद करून घेते। मच्छी बनवून तयार आहे। आता याच्यात आपण थोडासा धनिया टाकून घेऊ। हे बघा आपली भात मच्छी बनवून तयार आहे। मी याची चटणी बनवली आहे छोट्या मछलीची। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।